नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत, मोअर दॅन 100 वर्ड्स। तर या ठिकाणी असे 100 वर्ड्स पाहणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे आयटम्स या ठिकाणी आपण पाहू शकतो। तर पेज नंबर 37 यावरील हा लेसन आहे, मोअर दॅन 100 वर्ड्स। प्रिपेअर द फॉलोइंग लिस्ट. Do not repeat the same word in any two list. Refer to a dictionary wherever necessary. खाली दिल्यानुसार याद्या तयार करा. कोणत्याही 2 याद्यांमध्ये तोच शब्द पुन्हा घेऊ नका. गरज भासेल तेव्हा तेव्हा शब्दकोशाचा उपयोग करा। तुम्ही या ठिकाणी या शब्दांसाठी या वर्डसाठी डिक्शनरीचाच म्हणजे शब्दकोशांचा यूज या ठिकाणी करू शकतात। तर या ठिकाणी फर्स्ट आहे थिंग्स यू सी इन द क्लासरूम। तुमच्या क्लासरूममध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला 10 आयटम म्हणजे 10 वस्तूंची लिस्ट या ठिकाणी तयार करायची आहे। तर ती लिस्ट तुम्ही माझ्या नोटबुकमध्ये पाहू शकता। फर्स्ट, थिंग्स यू सी इन द क्लासरूम। क्लासरूममधल्या 10 आयटमची लिस्ट। तर फर्स्ट आहे ब्लॅकबोर्ड, सेकंड टेबल, थर्ड चेअर, फोर्थ चॉक, फिफ्थ डस्टर, 6 विंडो, 7 डोअर, 8 नंबर चार्ट, 9 A to Z वर्ड चार्ट, 10 लाईट अँड फॅन। तर अशा प्रकारे इन द क्लासरूममधील लिस्ट या ठिकाणी मी सादर केलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट लिस्ट आहे थिंग्स यू सी ॲट होम। तुमच्या घरातील वस्तूंची लिस्ट बनवायची आहे। 50 आयटम्स। या ठिकाणी तुम्हाला किती आयटम्स बनवायचे तर 15। तर या ठिकाणी फर्स्ट आहे लाईट, सेकंड फॅन, थर्ड डोअर, 4 विंडो, 5 चेअर, 6 टेबल, 7 फ्रीज, 8 TV, 9 वॉशिंग मशीन, 10 मिक्सर, 11 ग्लास, 12 पॅन, 13 बॉटल, 14 बिग टिफिन अँड 15 रॅक। तर अशा प्रकारे हे ॲट होममधील लिस्ट या ठिकाणी मी सादर केलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट लिस्ट आहे थिंग्स यू सी इन द पार्क ऑब्लिक गार्डन। गार्डनमध्ये किंवा पार्कमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पाहू शकतात तर त्याची लिस्ट या ठिकाणी तयार करायची आहे। प्रिपेअर लिस्ट। तर या ठिकाणी 15 आयटम आपल्याला राईट डाऊन करायचे। तर फर्स्ट आहे ट्रीज, सेकंड स्विंग, ॲनिमल्स, रिव्हर, माउंटेन, ट्रेन, डस्टबिन, टेम्पल, कॅन्टीन, हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग, ट्रेन, वॉटरफॉल, प्लेन, स्विमिंग टँक। तर अशा प्रकारे हे 15 आयटम हे आपल्याला आपण गार्डनमध्ये पाहू शकतो। त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट आहे 4 थिंग्स यू सी ॲट अ मार्केट। मार्केटमध्ये जे तुम्हाला दिसत आहे त्याची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला तयार करायची। प्रिपेअर लिस्ट ॲट अ मार्केट, ॲट लिस्ट 20 आयटम। मग 20 आयटम या ठिकाणी लिहायचे। फर्स्ट शॉप, व्हेजिटेबल्स, पोटॅटो, ब्रिंजल, ग्रीन चिलीज, लेडी फिंगर, टोमॅटो, पालक, मेथी, बँगल शॉप, क्लोथ शॉप, ग्रोसरी शॉप, मेडिकल शॉप, मिल्क शॉप। तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी यू सी ॲट अ मार्केट तुम्ही मार्केटमध्ये पाहू शकतात। त्यानंतर नेक्स्ट आहे थिंग्स यू मे सी इन अ जंगल। जंगलामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही पाहू शकतात। ॲट लिस्ट 20 आयटम। ट्रीज, वाईल्ड ॲनिमल्स, टायगर, लॉयन, लेपर्ड, मंकी, वॉटरफॉल, माउंटेन, प्लेन्स, फ्लावर्स, स्नेक, स्कॉर्पियन, रिव्हर, डियर, रिव्हर बँक, ब्रिज, ट्रेन रूट।
तर अशा प्रकारे हे सर्व आयटम्स इन जंगल यू मे सी तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. हे सर्व जंगलातील आयटम्स आहेत. आणि त्यानंतर लास्ट आहे थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन. तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्हाला जेही वाटेल ते वर्ड्स या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. ॲट लिस्ट 20 आयटम. या ठिकाणी तुम्हाला 20 आयटम लिहायचे. मग काही लिहू शकतात तुम्ही. बलून, स्काय, क्लाउड, रेन, वॉटरफॉल, कार्टून्स, बुलक कार्ट, गणपती बाप्पा, पेपर बोट, कॅमेरा, स्विंग, रिव्हर, वर्ड, बर्थडे, कार्ड, राखी, प्रोजेक्ट, ॲनिमल, टी व्ही, कार अँड मोटरसायकल. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सर्व युअर इमॅजिनेशन यू सी इन या ठिकाणी तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनप्रमाणे कोणतेही वर्ड या ठिकाणी लिहू शकतात. तर अशा प्रकारे ह्या सर्व लिस्ट या ठिकाणी मी तयार केलेल्या आहेत. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पुट द आयटम इन ईच लिस्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. आता या नोटबुकमध्ये लिस्ट ह्या तयार केलेल्या आहे. तर ह्या नोटबुकमधल्या लिस्ट एक लिस्ट घ्यायची आणि ही लिस्ट ही A to Z या क्रमाने त्या ठिकाणी राईट डाऊन करायची. तर ती तुम्ही या ठिकाणी करू शकतात. तर त्यानंतर थर्ड आहे पुट द आयटम इन ऑल द लिस्ट टुगेदर अँड पुट देम इन अल्फाबेटिकल ऑर्डर अगेन्स्ट ईच वर्ड नोट इन शॉर्ट द लिस्ट टू विच इट बिलॉंग. सर्व याद्यांमधले शब्द एकत्र करून A ते Z क्रमाने लावा. प्रत्येक शब्दांचा तो कोणत्या यादीतील आहे ते थोडक्यात नोंदवा. तर या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे या सर्व लिस्ट या ठिकाणी पुन्हा एकदा लिहायच्या आहेत. परंतु लिहिताना अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे या लिस्ट या ठिकाणी राईट डाऊन करायच्या आणि त्यानंतर प्रत्येक शब्दानंतर त्या शब्दाच्या पुढे ती लिस्ट कोणत्या यादीतील आहे तेही आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे ती लिस्ट असेल थिंग्स यू मे सी इन जंगल किंवा एक्झाम्पल जर दिलं तर थिंग्स यू मे सी इन युअर इमॅजिनेशन, थिंग्स यू सी इन द क्लासरूम. तर तुम्ही जे काही वर्ड लिहिणार A to Z हे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे त्या वर्ड लिहायचं आणि वर्डच्या पुढे लाईन मारून तो जो वर्ड आहे तो कोणत्या लिस्टमधला आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.